काष्टीकडे असली भंडारा कुठून आणलाय तुम्ही? ती म्हणत होतंय काय तुला? काय त्याला अनुभव नसतात तेव्हा ती बोलते तशी. अनुभवाला तीच आता शरण येते ती. खरे महाराज आम्हाला एखादी तारीख द्या की आता बापाच्या घरची तारीख करू. अरे सेवा कर तेव्हा मेवा मिळतो. सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. म्हणून स्वतःचा अनुभव हाच बघा आमच्याकडे होता लॉकडाऊन मध्ये. हाच बघा लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे होता. एकामेकाला साहेब भेटून घेत नव्हते टायमाला. नव्हती देत. पण आमच्या इकडं 10,000 समाज यायचा. हे थोडं काय 10,000-12,000 समाज यायचा. 3-4 गावाची एस एकत्र या. शहा, कांदळगाव, हिमनगाव, तुरडगाव, सरडेवाडीची एशी एकत्र या. 5 गावाची एशी एकत्र एशी होऊन बघा मांडवा सगळ्या गावात लोक यायची. घरनं हल्ली की तोंड बांधायची. पण बघ्यावर आलं दर्शन घेतलं तोंड रिकामी सोडायची. या कमराला चिटकून बसायची. पेसायचं बघायचं लांबनं जायचं. सगळी लोक म्हणायची काही करून एकामेकाला भेटते ती. तुझ्या सांगितलं हे तर अजिबात तोंड बांधायचं नाही. पण एका सरपंचाच्या पोटात डसा डसा होईल. का तर त्याचं नावच कुणी घेत नव्हतं. घेतल्याच नाही बघा. मला काटाडीत जायचे आमच्या एकाला. त्या पोटात डसा व्हायचं. त्याने काय केलं ठिणगी टाकली. पेसायला फोन आलाच आम्हालाच. महाराज आम्ही सप्ताह तयार केला 9 दिवसा सप्ताह. ठोकरे महाराज का म्हणलं गर्दी केली नाही म्हणलं कशा करतोय म्हणलं. सगळा करोना काळ आहे म्हणलं. आपण वैद्य मात्र आपल्याला आत टाकते म्हणलं. साहेब मी घ्यायला करतो या ती बघा आली या तेच बघा तुम्ही आणली म्हणत नाही म्हणलं आमच्या लोकांनी आणली या. आणि कीर्तन घेते आजपासून बंद करा. होय म्हणलं नाही कारभार म्हणलं असं असेल. कारभार म्हणलं कोण बंद करा ते बघ तुम्ही. आधार मिळाला मग मी तर भीती काय कीर्तन झालं. पण त्याच कीर्तनामध्ये मला कळलं की आमच्या सरपंचाने कळ लावली. म्हणलं मामा बघा का त्याच्याकडे म्हणलं तुम्ही ऐकलं राव काय बघता. गीता पाणी फणफणलं का नाही ते लक्ष्मण कदम आहे बघा. पानबुड्याचं दान मीठ केलं त्या माणसाला. त्या नाही हे लक्ष्मण कदम नाही आमच्याकडे सरपंचाला. पानबुड्याचं दान मीठ केलं 3 दिवस ताप काय उतरत नव्हता. मला कळलं याला ऍडमिट केलं. मी फोन केला सरपंच माफी मागा. तिथूनच म्हणलं महाराज चुकी झाली. चुकी झाल्याबरोबर त्याचा ताप नाहीसा. चुकी म्हटल्याबरोबर ताप नाहीसा. अरे चालता बोलती इबुती रे ह्याला तुम्ही अडवत जाऊ नका. मग असंच बघा मेंढरा आमच्या रानात आली. मेंढपालाने विचारलं चोपडे महाराजांचं घर. तिथली लोक म्हणली ती काय बघा तिकडे आहे का तिकडं. बहिणुकाच होतं बहिणू. निमा बहिजूला निमा कोरडा. आमचं वडील पिढी बहिणुका पाणी होतं. मी काल्याचं कीर्तन करून झोपलो होतो. मेंढवाला आली म्हणली कुणाचा बहिणू. आमचं वडील म्हणलं महाराज होता. महाराजाचं म्हणलं हे किती वेळ मेंढवाला हे फुर्र म्हणलं की मेंढरा आताच गेली. पण आमच्या खाल्ला शेतकरी तिच्या पोटात काय करायचं नाही. आमच्या वडिलांना आबा मेंढरा राहणार आबा मेंढरा. तिथं आमचं म्हातार म्हणलं आमच्या पोटाला काय कळत नाही. ती म्हणतो लोकांच्या सोडा म्हणजे ह्याच्या सोडलं काय होत्या. आमचं म्हातार माझ्या पैशाला लय महाराज ते मेंढर. आता मेंढरवाले पैसे जाऊन मनाव बहिणोबात नका सोडू तर ती काठी नाही होती. मी म्हणलं सोडू आता काय करायचं. पुन्हा ती खाल्ला शेतकरी म्हणला आवो महाराज निम्या खाली राखायला निमावर येते ऱ्या. ती म्हणलं तसंच झालं का. मेंढराच्या पायाने आरात तुटल्या आणि निम्या खाली राहिल्या आणि निम्यावर आल्या. जिथं 60 पुती शेंग व्हायची ना साहेब तिथं मला 31 पुती शेंग झाली. किती निमा तोटा खाल्ला नाही. आमचं कारभारी म्हणलं महाराज ही तुमची क्रिया आहे तुम्ही शिकायला आपण काही करणार नाही. जिथं 95,000 शेंग व्हायची तिथं 30,000 मी घेऊन येतोय म्हणून आमचा कारभारी म्हणला तुम्ही जा. ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर मध्ये मांडल्या गेलो बरं का. विशाल महाराज प्रकाश शेठ गुजर
इंदापूरला कधी आला तेच आपल्याला प्रकाश गुजरात त्याचा पोरगा उदय शेत आता आहे